नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. जगात सध्या बऱ्याच घडामोडी घडतायत, परंतु त्यातल्या काही घडामोडी अशा आहेत की ज्याची टोटल लागताना दिसत नाहीये. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी 2 दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना घोषणा केली की इस्लामी नाटोची संकल्पना आता टप्प्यात आहे. सौदी सोबत लवकरच याच्यामध्ये कतार आणि तुर्की या 2 देशांचा समावेश होण्याची शक्यता आहे. युएई सुद्धा आखाती देश आहे, परंतु इस्लामी नाटोच्या संदर्भात युएईची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. कदाचित भारत आणि इस्रायलशी असलेले घट्ट संबंध हे त्याचं कारण असावं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी युएई पासून केली. युएई सोबत आपण ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण, व्यापार आदी क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण करार केलेले आहेत. एक गोष्ट मान्यच करावी लागेल, मोदी यांच्या कार्यकाळामध्ये भारताचे जे युएईशी संबंध आहेत ते अधिक घट्ट झालेले आहेत, एका नव्या उंचीवर गेलेले आहेत. आणि याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. एक काळ असा होता की जगातले जे साधन संपन्न देश आहेत किंवा धनसंपन्न देश आहेत, परंतु लष्करी दृष्ट्या कमजोर आहेत, ते आधारासाठी कायम महासत्ता अमेरिकेकडे पाहायचे आणि अमेरिका सुद्धा यांच्या ज्या सामरिक गरजा आहेत त्या पूर्ण करायचा. परंतु आता चित्र थोडंसं बदललं आहे. पूर्वी अमेरिकेबाबत देशांना जेवढा विश्वास होता तेवढा विश्वास आता राहिलेला नाहीये. विशेष करून डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्र स्वीकारल्यापासून अमेरिकेचे जे धोरण आहे ते अत्यंत बेभरोशाचं झालेलं आहे. त्यामुळे जगातले देश आपल्या देशाची सुरक्षा आपणच केली पाहिजे या दृष्टीने विचार करताना दिसत आहेत, त्या दृष्टीने आघाड्या बनवताना दिसत आहेत आणि आघाडीतून बाहेर पडताना दिसत आहेत. काही महिन्यापूर्वी कतारमध्ये असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना इस्रायलने थेट हल्ला करून ठोकलं आणि त्याच्यानंतर कतारच्या लक्षात आलं की आपण अमेरिकेवर फार विसंबून राहू शकत नाहीये. इतर जे आखाती देश आहेत त्यांच्या सुद्धा हे लक्षात आलं की अमेरिकेवर विसंबून राहणं म्हणजे मरणाला कवटाळणं. त्याच्यामुळे जे आखातातले इस्लामी देश आहेत ते वेगळी व्यवस्था शोधतायत, वेगळी रचना निर्माण करतायत स्वतःच्या संरक्षणासाठी. आता पाकिस्तानच्या सोबत सौदी का आला? कारण पाकिस्तानकडे अणुतंत्रज्ञान आहे, पाकिस्तानकडे क्षेपणास्त्र आहेत. कतार आणि सौदीकडे भरपूर पैसा आहे, तुर्कीकडे ड्रोनचं तंत्रज्ञान आहे, तुर्कीकडे स्टेल्थ विमानांचं तंत्रज्ञान आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची सरमिसळ करायची आणि आपापल्या देशाची सुरक्षा मजबूत करायची असा विचार या इस्लामी नाटोच्या मागे आहे. परंतु मग युएई वेगळा विचार का करतोय? पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी युएई मध्ये दाखल झाले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची गाठभेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. भारत आणि युएईच्या दरम्यान गेल्या 10-12 वर्षामध्ये अत्यंत घट्ट संबंध निर्माण झालेले आहेत. कारण युएईच्या नेत्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की भारत आपली विशेष काळजी घेतो आणि याची एक नाही अनेक उदाहरणं आहेत. कोविडच्या काळातलं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. कोविडच्या काळामध्ये देशांतर्गत जी धान्याची गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. परंतु हा नियम वाकवण्यात आला फक्त युएई साठी. युएई सह सर्व आखाती देश आहेत, तिथे भरपूर तेल आहे, भरपूर गॅस आहे, परंतु तिथे अन्नधान्याची निर्मिती मात्र होत नाही. कारण हा जो प्रदेश आहे तो पूर्णपणे वाळवंटी प्रदेश आहे. त्यामुळे अन्नधान्याच्या आपूर्तीसाठी हे सगळेच आखाती देश बऱ्या प्रमाणामध्ये भारतावर अवलंबून आहे, विशेष करून गव्हाच्या पुरवठ्यासाठी. भारताचं आखाती देशांकडे लक्ष असतं, परंतु युएईकडे विशेष लक्ष असतं. युएईच्या गरजा कोणत्याही परिस्थितीमध्ये भागवल्या जाव्या असा प्रयत्न भारत करत असतो. इराण युद्धाच्या काळात सुद्धा हे प्रकर्षाने जाणवलेलं आहे की भारताने युएईला अन्नधान्य, भाजीपाला याचा पुरवठा नियमितपणे होत राहील याच्यासाठी विशेष काळजी घेतलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र धोरणाच्या प्रांतामध्ये गेल्या 10-12 वर्षामध्ये अक्षरशः चमत्कार केलेला आहे. एकेकाळी पाकिस्तान आणि युएई हे एक समीकरण होतं. दोन्ही देशांचे संबंध अत्यंत घट्ट होते. आंतरराष्ट्रीय मंचावर कायम युएई पाकिस्तानच्या पाठीशी उभा आहे अशा प्रकारचे चित्र असायचं. विशेष करून जेव्हा विषय भारताचा असेल आणि त्यातही विशेष करून जेव्हा विषय काश्मीरशी संबंधित असेल तेव्हा भारताचे जे गँगस्टर आहेत ते युएई मध्ये आश्रय घ्यायचे, तिथे मालमत्ता बनवायचे, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा गुंतवायचे. एकेकाळी दुबई आणि दाऊद हे इक्वेशन होतं, एकेकाळी सोन्याची तस्करी आणि दुबई हे इक्वेशन होतं. परंतु ही सगळी समीकरणं नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. आज चित्र असं आहे की युएई आणि पाकिस्तानचे जे संबंध आहेत ते रसातळाला गेलेले आहेत आणि भारत आणि युएईचे जे संबंध आहेत ते अत्यंत घट्ट झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा युएई मध्ये गेले तेव्हा त्यांनी विधान केलं. ते असं म्हणाले की युएई मध्ये आल्यानंतर मला दुसऱ्या घरी आल्यासारखं वाटतं. इस्लामी नाटोची निर्मिती करून पाकिस्तान इस्लामी जगतामध्ये स्वतःची पद निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु या पाकिस्तानला गेल्या काही महिन्यामध्ये युएईने खूप मोठे झटके दिलेले आहेत. हे झटके इतके मोठे आहेत की पाकिस्तान अक्षरशः हादरला होता. जानेवारी महिन्यामध्ये युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान भारत भेटीवर आले होते.
भेट अत्यंत कमी काळासाठी होती. जवळजवळ 3 तास ते भारतामध्ये होते. परंतु या 3 तासाच्या भेटीमध्ये दोन्ही देशांमध्ये अत्यंत महत्वाचे करार झाले. आणि हे करार केल्यानंतर हे राष्ट्रप्रमुख जेव्हा UAE मध्ये परतले, त्याच्यानंतर UAEने पाकिस्तानच्या संदर्भात अत्यंत महत्वाची घोषणा केली होती. इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाची देखभाल आणि व्यवस्थापन यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाला होता. हा करार UAEने मोडीत काढला. आता शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या भारत भेटीनंतर हा करार मोडीत काढण्यात आला. त्याच्यामुळे याच्या मागे कुठेतरी भारत आहे असा पाकिस्तानला संशय होता आणि पाकिस्तानचा जबरदस्त तिळपापड झाला UAEच्या या निर्णयानंतर. UAEने पाकिस्तानला दिलेलं $3.5 अब्ज कर्ज परत मागितलेलं आहे आणि या कर्जाच्या परतफेडीसाठी पाकिस्तानला सौदी अरेबियाकडे भीक मागावी लागली. सौदी अरेबियाकडून कर्ज घेऊन पाकिस्तानने या कर्जाची परतफेड केलेली आहे. UAE मध्ये खूप मोठ्या संख्येने पाकिस्तानी काम करतात आणि या पाकिस्तानींना UAEच्या कंपन्यांमधून नारळ देण्याची प्रक्रिया आता UAE मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. एका बाजूला पाकिस्तानला एका पाठोपाठ एक झटके दिले जात असताना UAEचे भारतासोबत मात्र अनेक महत्वपूर्ण करार होत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या UAE भेटीच्या दरम्यान असे अनेक करार झालेले आहेत ज्याच्यामुळे पाकिस्तानला प्रचंड दुःख झालं असणार. विशेष करून पंतप्रधान शहबाज शरीफ आणि पाकिस्तानचे पडेल फील्ड मार्शल असीम मुनीर दोघांनी भरपूर दारू पिऊन हे गाणं निश्चितपणे म्हटलं असणार. गैरों पे करम अपनों पे सितम ए जाने वफा ये जुल्म न कर ये जुल्म न कर. एका बाजूला UAEने पाकिस्तानला कर्जावर दिलेले 3.5 अब्ज परत मागितले. दुसऱ्या बाजूला भारतामध्ये $5 अब्ज गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारताच्या स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्ह मध्ये UAEचं 3 कोटी बॅरल तेल राहील अशा प्रकारचा करार सुद्धा दोन्ही देशांमध्ये करण्यात आलेला आहे. भारताच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने UAEच्या एका कंपनी बरोबर LNGच्या संदर्भात करार केलेला आहे. म्हणजे आपली तेल आणि गॅसची जी समस्या आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. UAE दौऱ्याच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक अमूल्य भेट मिळालेली आहे. ही भेट दिलेली आहे शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान म्हणजे UAEच्या राष्ट्रप्रमुखांनी नरेंद्र मोदी यांना ही भेट दिलेली आहे. आणि ही भेट आहे सेरेब्रास चिपची. UAEची कंपनी G42 आणि सेरेब्रास ही जी AI कंपनी आहे यांच्यामध्ये भागीदारी आहे आणि या जॉईंट व्हेंचरने निर्माण केलेली ही सेरेब्रास चिप नरेंद्र मोदी यांना UAEच्या राष्ट्रप्रमुखांनी भेट दिलेली आहे. आणि आपण जो 8 एक्झाफ्लॉप सुपर कॉम्प्युटर बनवतोय भारतामध्ये त्याच्यासाठी ही चिप अत्यंत महत्वाची ठरणार आहे. साधारणपणे सेमीकंडक्टर चिप बनवताना एक मोठा सिलिकॉन वेफर वापरतात आणि त्या एका वेफरवर अनेक छोट्या छोट्या सेमीकंडक्टर चिपची निर्मिती होते. परंतु ही जी सेरेब्रास चिप नरेंद्र मोदी यांना भेट मिळाली आहे त्या चिपचा आकार थाळी एवढा आहे. म्हणजे एका अखंड सिलिकॉन वेफरवर ही चिप बनवण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारची चिप बनवण्यामध्ये एक सगळ्यात मोठा धोका असतो. एक छोटी मोठी काही चूक झाली तर संपूर्ण सिलिकॉन वेफर बर्बाद होण्याची शक्यता असते. तशी ही अमूल्य भेट नरेंद्र मोदी यांना मिळालेली आहे. आणि या चिपची जी किंमत आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ती साधारण $3 दशलक्ष इतकी आहे. आता तुम्ही म्हणाल नरेंद्र मोदी यांना ही जर सेरेब्रास चिप भेट मिळाली नसती तर मग आपण आपल्या 8 एक्झाफ्लॉप सुपर कॉम्प्युटरची निर्मिती थांबवली असती का किंवा ती निर्मिती झाली नसती का? तर असं अजिबात नाहीये. याच्या आधी सुद्धा आपण सुपर कॉम्प्युटरची निर्मिती केलेली आहे. आपण परमची निर्मिती केलेली आहे. परंतु ही चिप मिळाल्यानंतर ती जी प्रक्रिया आहे ती अधिक सुटसुटीत होणार आहे, सोपी होणार आहे आणि ती जलद सुद्धा होणार आहे. सेरेब्रास चिप जर आपल्याला मिळालेली नसती तर आपल्याला अमेरिकेच्या एनव्हिडिया या कंपनीकडून 30 ते 40 हजार GPU आयात करावे लागले असते. छोट्या छोट्या चिप जोडाव्या लागल्या असत्या. इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा तुम्हाला चिप मागवायचे असतात तेव्हा ते काम वेळखाऊ ठरतं. कारण सध्या सेमीकंडक्टर चिपच्या मार्केटमध्ये प्रचंड मोठा तुटवडा आहे. जर तुम्हाला 30 ते 40 हजार चिप लागतात तर त्याच्यासाठी तुम्हाला 1 ते 2 वर्ष थांबावं लागलं असतं. म्हणजे तुमचा जो प्रकल्प आहे तो रखडला असता, प्रचंड रखडला असता. दुसरी अमेरिकेची सध्याची जी नीती आहे म्हणजे तेजस विमानाच्या इंजिनांबाबत अमेरिकेने जे काही केलंय ते आपल्याला माहिती आहे. त्यांना जेव्हा एखादा प्रकल्प रखडवायचा असतो तेव्हा ते भारताला लोंबकळून ठेवतात आणि तोच प्रकार कदाचित या चिपच्या संदर्भात अमेरिकेने केला असता. आता सुपर कॉम्प्युटरमुळे काय काय होतं हे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गुगल करू शकता. बऱ्याच गोष्टी असतात. हवामानाचे अचूक अंदाज बांधण्यासाठी याचा उपयोग होतो. तुम्हाला एखाद्या रोगावरचं औषध शोधायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला या सुपर कॉम्प्युटरचा उपयोग होतो. अनेक प्रांतामध्ये तुम्हाला उपयोग होतो. म्हणजे कोट्यावधी गणित एका सेकंदामध्ये सोडवण्याची क्षमता या सुपर कॉम्प्युटरमध्ये असते. त्यामुळे म्हणजे भारताच्या प्रगतीमध्ये हा सुपर कॉम्प्युटर एक महत्वाचा घटक ठरू शकतो. या व्यतिरिक्त सुद्धा दोन्ही देशांमध्ये अत्यंत महत्वाचे करार झालेले आहेत. दोन्ही देश एकत्र लष्करी सराव करणार आहेत. संरक्षण सामुग्रीची
एकत्र निर्मिती करणार आहेत. सायबर सुरक्षेच्या प्रांतामध्ये दोन्ही देश एकत्रितपणे काम करणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जहाज दुरुस्तीच्या क्षेत्रामध्ये दोन्ही देश एकत्रितपणे एकमेकांना मदत करणार आहेत. 2025 मध्ये सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये जेव्हा संरक्षण करार झाला तेव्हापासून युएईच्या मनामध्ये चलबिचल सुरू झाली. इराण युद्धाच्या काळामध्ये युएईला स्पष्टपणे दिसलं की युएईला सगळ्यात जास्त गरज असताना, युएईवर इराणचे सगळ्यात जास्त हल्ले होत असताना पाकिस्तान मदत करत होता सौदी अरेबियाची आणि त्याच्यामुळे युएईचं पित्त प्रचंड खवळलं आणि युएईने पाकिस्तानला लाद घालून भारताबरोबर जे संबंध आहेत ते अधिक मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. खरं तर स्वतःच्या देशासाठी युएईने जी दिशा निवडली होती ती इस्लामी देशांना न पचणारी होती, कारण अत्यंत वेगळा विचार युएईने केला होता. युएईने इस्रायल बरोबर अब्राहम अकॉर्ड केला आणि तमाम इस्लामी देशांना जबरदस्त मोठा झटका दिला होता, कारण कधी काळी हे सगळे इस्लामी देश इस्रायल नष्ट करण्याची भाषा करत होते, इस्रायल संपवण्याची भाषा करत होते. इस्रायलचं अस्तित्वच त्यांना मान्य नव्हतं, परंतु युएईने त्या इस्रायलबरोबर हातमिळवणी केली आणि आर्थिक आणि सामरिक क्षेत्रामध्ये एकत्र काम करण्याची दोन्ही देशांनी एकमेकांना ग्वाही दिली आणि त्याच्यानंतर या देशांचा भयंकर तिळवापड झाला होता. दुसऱ्या बाजूला जो इस्लामी नाटो उभा राहतोय त्या इस्लामी नाटोची जी मूळ संकल्पना आहे ती इस्लामी आहे. इस्लामी देशांनी एकत्रितपणे उभं राहायचं आणि स्वतःचं संरक्षण करायचं अशी ही संकल्पना आहे. युएई जर इस्रायलच्या सोबत आहे तर तो इस्लामी नाटोमध्ये कधीही असू शकत नाही. युएई जर भारताच्या सोबत जातोय तर तो इस्लामी नाटोमध्ये कधीही असू शकत नाही. कट्टरवादी इस्लामी देशांच्या सोबत न जाता भारत आणि इस्रायल सारख्या देशांबरोबर जायचं, त्यांच्याबरोबर हातमिळवणी करायची आणि त्यांच्यासोबत काम करायचं, सामरिक क्षेत्रात काम करायचं, आर्थिक क्षेत्रात काम करायचं. हा जो युएईचा निर्णय आहे तो काय इस्रायल आणि भारताबद्दल युएईला प्रचंड प्रेम आहे म्हणून घेतलेला निर्णय नाहीये. हा निर्णय अत्यंत व्यावहारिक निर्णय आहे, कारण भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल सगळं जग बोलत आहे की आजच्या घडीला सगळ्यात स्थिर असलेली आणि सगळ्यात वेगाने आगेकूच करणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारताची अर्थव्यवस्था. इस्रायल तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये खूप पुढे गेलेला आहे. युएईला भविष्यातली आपली अन्न सुरक्षा मजबूत करायची असेल तर त्याला भारतासारखा देश सोबत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं युएई मध्ये काही पिकत नाही, युएई मध्ये वाळवंट आहे, त्यांना पूर्ण अन्न बाहेरून आयात करावं लागतं आणि भारतासारखा विश्वासू साथीदार जर सोबत असला तर भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला अन्नाची कोणतीही समस्या भेडसावणार नाही हे युएईला माहिती आहे. कारण कोविड संकटाच्या काळामध्ये भारताने हे दाखवून दिलेलं आहे. युएईकडे भरपूर तेल आहे, गॅस आहे. भारताला तेल आणि गॅसची प्रचंड आवश्यकता आहे. भारत हा 3ऱ्या क्रमांकाचा जागतिक आयातदार आहे. त्यामुळे युएई आणि भारताचे संबंध आहेत ते फक्त व्यावहारिक नाहीये, ते व्यापारी सुद्धा आहेत. युएईला भारतासारखं एक मोठं गिराईक गमावणं शक्य नाहीये आणि एखाद्याबरोबर जर दीर्घकाळ तुम्हाला व्यापार करायचा असतो तर त्या देशाशी तुमचे जिव्हाळ्याचे संबंध हवे, घट्ट संबंध हवे आणि त्या दिशेने युएई गेली अनेक वर्ष प्रयत्न करताना दिसतोय. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये हे संबंध अधिक घट्ट झालेले दिसत आहेत. आता मोदींच्या ताज्या भेटीमध्ये जी घोषणा करण्यात आली की युएईचं 3 कोटी बॅरल तेल भारताच्या स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्ह मध्ये राहील, याच्यामध्ये दोन्ही देशांचा फायदा आहे. म्हणजे 3 कोटी बॅरल तेल कायम जर भारतामध्ये असेल तर भारतामध्ये कधीही इंधन टंचाई येऊ शकत नाही आणि दुसऱ्या बाजूला 3 कोटी बॅरल तेल युएई भारतामध्ये ठेवतो, याचा अर्थ तेवढी जागा भारतामध्ये युएई वापरतोय, त्याचा फायदा युएईला होणार आहे. इराण युद्धाचं संकट सुरू आहे आणि हे काही शेवटचं संकट नाहीये. आखातामध्ये भविष्यामध्ये जर अशा प्रकारची संकट आली तर युएईचं 3 कोटी बॅरल तेल भारतामध्ये सुरक्षित राहील अशी सुद्धा भूमिका याच्या मागे आहे. अलीकडेच युएईने ओपेक मधून काढता पाय घेतला, म्हणजे तेल उत्पादक देशांची जी संघटना आहे त्याच्यातून युएई बाहेर पडला. कारण त्या संघटनेमध्ये जर तुम्ही राहिलात तर ओपेकचा जो निर्णय असेल तेवढंच तुम्हाला तेल उत्पादन करावं लागतं आणि सध्याचा जो काळ आहे इलेक्ट्रिक व्हेकलची मागणी ज्या प्रकारे वाढते तर भविष्यामध्ये कदाचित अशा प्रकारची शक्यता निर्माण होईल की तेलाची गरज जगाला जी आज आहे ती भविष्यात राहणार नाही. त्याच्यामुळे जे तेल आहे ते विकून मोकळं व्हायचं ही युएईची भूमिका आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यांना भारताची मदत हवी आहे. कधी काळी सौदी अरेबिया आणि युएई या 2 देशांचे जे संबंध होते ते अत्यंत घट्ट होते, जिव्हाळ्याचे होते आणि सौहार्दपूर्ण होते, परंतु अलीकडे तसं काही चित्र राहिलेलं नाहीये. युएई इस्लामी नाटोमध्ये जाणार नाही त्याचं सगळ्यात महत्वाचं जर कोणतं कारण असेल ते कारण म्हणजे युएईला सौदी अरेबियाच्या ताटाखालचं मांजर व्हायचं नाहीये. युएईला सौदी अरेबियाचा वर्चस्व मान्य नाहीये. येमन आणि सुदानमध्ये जी अंतर्गत यादवी सुरू आहे त्या यादवीमध्ये जे गट परस्परांना भिडतायत, सौदीचा पाठिंबा जर एका गटाला असेल तर त्याच्या विरोधी गटाला युएईचा पाठिंबा आहे. दोन्ही देशांमध्ये ही परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही देशांची जी परराष्ट्र धोरणं आहेत ती वेगवेगळ्या दिशेने जात आहेत अशा प्रकारचं चित्र सध्या तरी दिसत आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये धार्मिक कट्टरतावादापासून युएई फारकत घेताना दिसतोय. एक मजबूत अंतर्प्रवाह या देशामध्ये वाहतोय, ज्याच्यामुळे युएईने त्यांच्या देशातलं जे वातावरण आहे ते हळूहळू खुलं करायला सुरुवात केलेली आहे. युएई हा पहिला देश झालेला आहे जिथे हिंदू मंदिरांना तिथल्या सरकारने परवानगी दिली. युएईने भारत आणि इस्रायलची निवड केलेली आहे. युएईने पाकिस्तान आणि तुर्कीला दूर लोटलेलं आहे. सौदीशी सुद्धा एक अंतर ठेवून युएईचे नेते वागताना दिसत आहेत. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे पाकिस्तान हा भुकेगंगाल देश आहे. तुर्कीची परिस्थिती सुद्धा काही काळापूर्वी अशी होती. तुर्की दिवाळखोरीच्या बरठ्यावर उभा होता. त्या तुलनेने भारत हा वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारताबद्दल तुम्ही विश्वास ठेवू शकता, म्हणजे भारतावर तुम्ही विसंबून राहू शकता. तशी हमी पाकिस्तानबद्दल कोणी देऊ शकत नाही. पाकिस्तान हा अत्यंत बेभरवशाचा, घातकी असा देश की जो देश दुसऱ्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यासाठी कायम तयार असतो. त्यामुळे युएईने पाकिस्तानला बाजूला ठेवलेलं आहे. भारताची निवड केलेली आहे, इस्रायलची निवड केलेली आहे आणि ही निवड अत्यंत योग्य आहे, अत्यंत व्यावहारिक आहे. कधी काळी धर्माच्या नावावर एकत्र असलेल्या आखाती देशांमध्ये आता उभी फूट पडताना दिसते. युएईने भारत आणि इस्रायलबरोबर हातमिळवणी केलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान, सौदी, तुर्की आणि कतार हे देश एकत्र येताना दिसत आहेत. आता या दोन वेगवेगळ्या गटांमध्ये आखाती देशांमध्ये जी फूट आहे ती येत्या काळामध्ये कशी वाढत जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये मी थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.